कार्ल मार्क्स यांचा वर्ग सिद्धांत स्पष्ट करा, हा प्रश्न 10वीच्या परीक्षेत वारंवार विचारला जातो. इतिहास म्हणजे फक्त राजे आणि युद्ध असं काहींना वाटतं, पण तो म्हणतो इतिहास म्हणजे लोकांमधला संघर्ष. हा टॉपिक समजायला तसा अवघड वाटतो, पण आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. कार्ल मार्क्स म्हणतो इतिहास हा फक्त कल्पनांचा नाही, तर तो खऱ्या माणसांचा आणि त्यांच्या आयुष्याचा असतो. माणसं कशावर जगतात? त्यांच्या गरजांवर आणि त्या गरजा पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या साधनांवर. आता ही साधनं कोणती? ती साधनं म्हणजे जमीन, कारखाने. साधनं म्हणजे उत्पादन साधनं. आता महत्वाची गोष्ट, ही साधनं सगळ्यांकडे समान नसतात. त्यावरून समाजात 2 गट तयार होतात. पहिला गट आहे रे गट, म्हणजे ज्यांच्याकडे साधनं आहेत. दुसरा नाही रे गट, म्हणजे ज्यांच्याकडे साधनं नाहीत. इथूनच सुरू होतो या गटांमध्ये संघर्ष. कार्ल मार्क्स म्हणतो इतिहास म्हणजे वर्ग संघर्ष, म्हणजे ज्याच्याकडे साधनं आहेत तो इतरांकडून काम करून घेतो आणि भरपूर नफा कमावतो. हा सगळा विचार कार्ल मार्क्सने आपल्या ग्रंथात मांडला आहे. तो ग्रंथ म्हणजे दास कॅपिटल. अगदी खरं सांगायचं झालं तर समाजात असमानता आहे, म्हणून समाजात 2 गट तयार होतात आणि या गटांमध्ये सातत्याने संघर्ष चालू राहतो. यालाच कार्ल मार्क्सचा वर्ग सिद्धांत असे म्हणतात. अगदी सोप्या भाषेत लक्षात ठेवा, समाजातील असमानता, त्यामुळे पडलेले 2 गट, एकाकडे साधने आहेत, एकाकडे नाहीत. या गटातील संघर्ष म्हणजेच कार्ल मार्क्सचा वर्ग सिद्धांत. आता तर हे लक्षात राहील ना?